तत्कालीन पोलीस निरीक्षकांच्या फेसबुकवरून मेसेज आला। पोलीस निरीक्षक संजय धुमाळ बोलत असल्याचं भासवलं आणि तक्रारदाराचं बँक खातंच रिते केल्याची धक्कादायक घटना रोहा तालुक्यातून उघड झाली आहे। पोलीस निरीक्षक संजय धुमाळ बोलत असल्याचं खोटं सांगून रोह्यातील एका व्यक्तीला 61,500 रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। हा फसवणुकीचा प्रकार रोह्यातील खैरे खुर्द गावात घडलाय। यामुळे पोलीस प्रशासनाची कोणतीही भीडभाड न ठेवता पोलिसांच्या नावाने देखील ठगसेन आपली करामत दाखवत असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी खैरे खुर्द येथील शहानवाज युनुस मुकादम यांनी फिर्याद नोंदवली आहे। त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार संदीप कुमार आणि संतोष कुमार यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। आरोपींनी फिर्यादीला रोह्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या नावानं फेसबुक मेसेंजरवर मेसेज केला। माझे मित्र संदीप कुमार यांच्याकडे असलेलं फर्निचर कमी दरात विकायचं असून संदीप कुमार आणि संतोष कुमार यांच्या खात्यात 61,500 रुपये ट्रान्सफर करा असं फिर्यादीस सांगण्यात आलं। यासोबतच फिर्यादीला एका बँकेचा खाते क्रमांक देऊन त्यावर रक्कम पाठवायला सांगितली। मात्र फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर फिर्यादीनं रोहा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास मोपडे करतायत। फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून फसवणूक करण्याचे प्रकार वाढलेत। नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अशा फसवणूक करणाऱ्या संदेशांपासून सावध राहावं असा इशारा या निमित्ताने रोहा पोलिसांनी दिलाय। वादळवारा लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।